पहा मित्रांनो, आपल्या हाती इथं आल्या आल्या एक पतंग लागलेली आहे. फाडू नका ती पतंग महत्वाची. वडा लवकर वडा वडा. पतंग आली आक्या फुकटची. दोरा बी लागला बघ. तर पहा इथं आकाश जॉईंट झालेला आपल्याला. चला काही बांधायची वगैरे नाही. तर मित्रांनो, वेलकम टू अनदर व्लॉग. आज आहे मकर संक्रांत. सो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभ मकर संक्रांत. आणि आज आपण इथं कॉलेज संपवून आलेलो आहे. आता तुमचे 4:30 वाजता आहे. तो म्हणून वेळ लागला, नाही तर आम्ही दिवसभर पतंग उडवायचा प्लॅन होता, पण काही विषय नाही. आणि इथं आम्ही आता जमलोच होतो सर्व मित्र. तेवढ्यात आमचे म्हणजे नशीब असं की आम्हाला म्हणजे चांदोडमध्ये पतंग बी भेटत नाही होत्या. ते एका दुकानावर गेलो होतो, शेवटच्या 2-3 पतंग तिथं उरलेल्या होत्या. त्याच्यातल्या 2 पतंग आम्ही घेऊन आलो. महाग लावल्या 40 रुपयाला 2 पतंग भेटल्या. आणि झालं असं तिथं आल्या आल्या आमच्या एक पतंग कटून आली आणि आमच्या हाती एक तिसरी पतंग लागलेली. मित्रांनो दाखवा क्या. हॅलो, इतनी खुशी मुझे. आता आमच्याकडे 3 पतंग आहे, थोडा दोरा आहे आणि थोडा मांजा आहे. अशी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणणं असं आहे की आपले सण आपण साजरे केले पाहिजे. त्याच्याने आपण ॲक्टिव्ह राहतो. थोडं मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत जा. तुम्ही तर गोड बोलतात, सो तुम्हाला चिडगुळची काही गरज नाही. तर सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि आमच्या मित्र कंपनीकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या डोंगराच्या बाजूला थोडी मोकळं पटांगण म्हणू शकतो आपण, किंवा डोंगरचाच एरिया जिथं आपल्याला मोकळी जागा भेटलेली आहे. सो इथं आपण पतंग म्हणून हे कॉलेज आहे मित्रांनो इकडं आपलं. सो कॉलेजच्या बॅक साईडला आलेलो आहे. मित्रांनो, आमच्या कॉलेजमध्ये सध्या जर्मन आणि जॅपनीज लँग्वेजचे सेशन चालू आहे. मी जर्मन घेतलेली आणि योगेश त्यांनी जॅपनीज घेतलेली. सो योगेश आपल्याला जॅपनीजमध्ये तुम्हाला शुभेच्छा देणार आहे. कोनिचिवा मकर संक्रांतू नो नाही यार परत कोनिचिवा मकर संक्रांतू नो ओमेदेतो गोजाइमासु. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर असं काही आहे, तुम्ही ते ऐकलं ते जॅपनीजमध्ये मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या आपल्या. आणि आपले दिवाम भाऊ. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात मेन म्हणजे आज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि झालं काय मित्रांनो, आपली पतंग कुठं चालली गेलेली दिसू बी नाही राहिली. थांबा झूम करून धावतो. तेव्हा ती आपली पतंग आहे. मी इकडं बडबड करत असताना आकाशनी पतंग उडवून दिलेली आहे. हे ते दोरा गुतू नका देऊ. पतंग मास्टर प्रतीक भैया देसाडा यांनी पतंगचे इन्स्पेक्शन केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप मारून आता ते पतंग. भावी इंजिनियर, भावी ENTC इंजिनियर. हा जपान मध्ये नोकरी करायला जाणार ते आता. पतंगी सारखं विमान पण जाणार एक दिवस. समर्थ जॉईन झालेला आपल्याला. आम्ही सोडू का क्या हाय. चला बस 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 रे प्रेम बस बस. हटली हटली केव्हा सांगशील. पहिलाच प्रयत्न इथं फेल गेलेला आहे. येऊन मी आमच्याकडे 3 पतंग होते आणि त्याच्यातली पहिली पतंग मी रंग लावून दिलेला आहे. काय करावं. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. योगाच्या पाय आकाशात धावलं तर पाय पुरं ब्ल्यू ब्ल्यू दिसते डायरेक्ट. एकदम मिनी डॉट. तुम्हाला कधी दिसला असेल, तुम्ही 180p मध्ये व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला पतंग दिसला असेल मित्रांनो. काही नाही. नाईस.
पतंगची दोरी हातातून सुटून गेली होती. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. तिचा ते टेन्शन आमची ते जास्त मित्रांनो, झालं. पहिली पतंग होती ती फाटलेली होती. तिला आम्ही रिकवर करण्याचा म्हणजे रियूज करण्याचा प्रयत्न केला सगळं. त्याच्यासाठी आम्ही शेलो टेप आणलेली आहे. सिव्हिल इंजिनियर जे विटांमध्ये सिमेंट भरतात ते आज पतंगीचे खड्डे भरत आहे. काही नाही. ए यार मित्रांनो, चिकट पट्ट्या लावू लावू सोमेश्वरनी त्या पतंगला रिकवर केलेले. पतंग जेब घेणारे मित्रांनो, आणि हीच ती तुटली तांबरे पतंग लावते. हीच ती आमच्या पहिल्या प्रयत्नात तुटली पतंग. पण आता तिला आम्ही उडवण्याचा एक मस्त प्रयत्न करणार आहे. खूप दूर आहे मित्रांनो पतंग. आतापर्यंत काय घेऊन गेला असता नको. कुठे आहे तो दोरा? जी आम्हाला पतंग सापडलेली होती. कशात ना कुठे गेली अशी ना? असे पतंग खाली झाली प्रेम. हायवेला गेली अशी ना तू ती. काय बात करतो पतंग खाली तर मित्रांनो, जी आपली जी पतंग होती जी आपल्याला फुकटची सापडली होती, तर त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटली की फुकटचं कधी पतंग नसतं. आणि ती आता जवळपास गायब झालेली. आणि आमचा भरपूर मांजा बी गेला ना आपला. भरपूर म्हणजे गेलाच. अर्ध्याच्या वर मांजा गेला आमचा. सो नो प्रॉब्लेम, ओके चलता आहे. आणि या प्रत्येकाकडून एक पतंग उडवली राहिली. 15 दिवसापासून पतंग करू राहिलता. हे पण मित्रांनो, आम्ही इथून धागा घेतलेला आहे. ज्याचा कोणाचा असेल त्याला धन्यवाद. पण हे काय झाले पाहू शकता तुम्ही. नयनचं काय प्रत्येकाचं काम आहे ते. आणि हे पहा, हे टॉपर लोक पाहिले का? प्रतीकची खूप लांबण लावलेली होती मित्रांनो, की प्रतीकला पतंग उडवायची. हीच ड्रीम्स कम्स ट्रू. पतंगची आपला आकाशची पतंग बाई, तिसरी पतंग बा इथं दिसली. योगेश, एक प्रश्न. ईएमचा पेपर परत काय दोरा सोडवणं. ये फंस गया सीएम. मी दोघं कायला घेऊ. करावं लागतंय बा दोराच ना. दोरा. पहा मित्रांनो, म्हणजे किती दम येते ईएमच्या पेपर मध्ये. त्याच्यात आपण टॉपचा स्कोर गेलेला आहे. हे बोलायसाठी त्यांनी या दोऱ्याचा सहारा. जलवा आहे हमारा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पतंग उडवतात पक्षींची काळजी घेतली पाहिजे. जसले सण थोडे रिस्पॉन्सिबल पद्धतीने साजरी केल्या पाहिजे. सो एन्जॉय गाईज. आकाशने कधी पतंग उडून दाखवली तर आकाशला माहिती कोणता. कंट्रोल कंट्रोल. नाही कॅन्सल, जाऊ द्या. तर गाईच इथं प्रतीकने ना एक पतंग कापलेली समोरच्यांची. एकच पतंग उरलेली आमची आणि तिने एक पतंग काटली आहे.
जाताना दिसत असेल तुम्हाला नाही गेली वाटतं तिकडे. नाही रे ब्लॅक डॉट. हा ती वाली का? ती काय चालली बघ. ए बासरे हो बाद झालं नाही नको एवढं लांबणे जाणार आपली नाही जाणार एवढ्या लांब. जाऊन दे एक तरी आपली संक्रांती. परंपरा येते बरं का प्रतीक, राहू दे थोडा वेळ. परंपरा कंप्लीट झाली. दुसरी कापली बाई. दुसरी कापली डायरेक्ट. ए, वर घे रे तू पतंग वर घे ना बाई. आपली आता ती खालची लाल काय आपली ना वाटतं त्याने. हे लाल काढली? तू कापली मग बोल तुझी ना पतंग. हे बाई इकडे पतंग येईल बरं का आता प्रेम. मागं लक्ष ठेव, एखादी पतंग आपल्याला कामात येईल. तुटला ना काय? माझ तुटला. मांजा तुटला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. खेळ संपलेला आहे. पतंग पायात अटकून तुटली. आमची पतंग डायरेक्ट ऑटोमॅटिक जो मांजा होता तो तुटला आणि ते हातात निघून गेले. आणि एकदा हातात निघून गेले की निघून गेला मित्रांनो विषय. सो आपली जीवनाची पतंग आहे, आपण अशीच आपल्या हातामध्ये धरून ठेवली पाहिजे असा विषय असतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या दिवससाठी एवढंच. तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, ज्याच्याने तुम्हाला आहे ना म्हणजे आमच्या चॅनलच्या नोटिफिकेशन व्हिडिओज पडले की येत जातील. सो आजसाठी एवढंच. बाय बाय.